फाशेपारधी समाज हा तुम्हाला माहीतच असेल. फाशेपारधी समाज म्हणजे काय आणि फाशेपारधी समाजाची वाटचाल म्हणजे काय. गावापासून 3 किलोमीटर टेकड्यावर असलेला फाशेपारधी वस्ती आणि जिथे जंगल असेल त्या जंगलामध्ये वसलेला हा फाशेपारधी समाज. शिकार करणे आणि पोट भरणे आणि मग या गावचा पाल त्या गावी चाल अशी परिस्थिती फाशेपारधी समाजाची राहायची. आणि म्हणून 4-5 लागली तर शिकार नाही तर झाली भिकार अशा सारखा हा प्रवास. कैद्यांच्या दोस्तानामध्ये कैद्यांचे काही प्रश्न कानी पडले का तुमचे मुलं शिकवल्याशिवाय तुमच्या समाजाचा उद्धार होणार नाही. वडिलांनी पूर्णच्या पूर्ण मनामध्ये तो शब्द आणला आणि आणल्यानंतर मग मला पहिल्या वर्गामध्ये दाखल केलं. पहिल्या वर्गामध्ये जेव्हा दाखल केलं तेव्हा पहिला वर्ग म्हणजे जेलसारखी अवस्था झाली निर्माण. पहिले तर प्रश्न असे पडले विद्यार्थ्यांना शिक्षकाला का पारध्याच्या पोराची ॲडमिशन झाली, आता इतर विद्यार्थ्यांचे दप्तरं इतर विद्यार्थ्यांची पाटीलेखन हे सांभाळून ठेवणं लय महत्त्वाचे आहे. तुच्छ नजरेनं सुद्धा पाहायचे त्यावेळेसचे शिक्षक सुद्धा. आणि म्हणून कोंडवाड्यासारखं वाटायचं आणि मधल्या सुटीमध्ये भो पडून जायचं अशी परिस्थिती चालढकल करत असताना 7व्या वर्गापर्यंत पूर्णच्या पूर्ण ते शिक्षण झालं. 10व्या वर्गामध्ये मी 55% पास झालो. ऑनट्रेन शिक्षकाच्या हे भरती निघाली 2005 मध्ये. मग मी रिप्लाय केला आणि रिप्लाय केल्यानंतर ऑनट्रेन शिक्षकाचा कॉल मला आला आणि ऑनट्रेन शिक्षकाचं मी पूर्णच्या पूर्ण रुजू झालो मेलघाटमध्ये. पोलीस आणि फाशेपारधी समाज हे मुंगस आणि सर्पासारखी लढाई आहे, अजूनही आहे. मग भीक मागू आंदोलनाच्या माध्यमातून शाळा उभी केली. वेगळ्या वेगळ्या पदव्या अशा दिल्या का भयानक. लाकूड तस्कर आहे अशा पदव्या, मग धान्य तस्कर आहे अशा पदव्या दिल्या. माझे पदव्या वेगळ्या वेगळ्या दिल्या पण मी त्या पदव्याला घाबरलो नाही. नशाना फार आहे, पोलिसाच्या बी नशाना आहे आणि फाशेपारधी समाजाच्या बी मारण्याच्या नशाने आहे माझ्यावर. असे बर्बाद झालेल्या जिंदगाना फाशेपारधी समाजाला जर दुरुस्त करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे माझ्या मनामध्ये पूर्ण ठाम हेरलं. मुलांना शोधण्याकरिता अनेक प्रश्न निर्माण झाले, मुलांना पालनपोषण करण्यासाठी अनेक प्रश्न झाले, मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक कसे अवेलेबल करायचे, मुलांना पालनपोषण कसं करायचं, निवारा कसा करायचा, असे अनेक प्रश्न आहे. म्हटलं म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह का ठेवायचं नाही, म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह ठेवलं.